नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे? छानच राहा. अगदी छान छान माझ्या व्हिडिओ पाहत जा. मैत्रिणींनो, इथं आपण हे बघा, उन्हाळभराचं वाळवण हे वर्षभरासाठी टिकन असं हे बनवतो आपण. वर्षातून एकदाच करतो. आज आपल्याला त्याच्यापासून अगदी मस्त अशी रेसिपी करायची. इथं वाळलेला किस घेतलेला आहे मैत्रिणींनो आणि त्याच्यात टाकले 1 तांब्या पाणी. फक्त किस ओला करून घ्यायचा की पुन्हा आपला किस हा काढून घ्यायचा आहे बरं का मैत्रिणींनो, आणि ते पाणी ओतून द्यायचं आहे. मग चला आता पुढच्या तयारीला लागूया. इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, पाहू शकता तुम्ही. कढईत तुमच्या आवडीने तेल टाका. मी इथं 2 पळ्यांचं माप टाकलेलं आहे पहा. तेल अगदी चांगल्या पद्धतीने तापून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे जिरी. जिरी मोहरी दोन्ही टाकायचं, पण माझ्याकडे काय मोहरी नाही आहे त्याच्यामुळे मी टाकली नाही. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायच्यात हिरव्या मिरच्या पहा, आणि जपूनच टाकायच्यात कारण की मिरच्या उडूही शकतात. त्याच्यानंतर टाकायचा कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यावर त्याच्यानंतर अगदी 4 कांदे घेतले होते मैत्रिणी. ते 4ही कांदे मी बारीक कट करून घेतलेत पहा, आणि हे सुद्धा टाकून दिले कारण की कांदा थोडा जास्तच लागतो. आपल्याला आज ह्या भाजीचं नाव काय आहे मी ते सुद्धा सांगणार आहे. आपल्याला बनवायचं आहे अगदीच किस कांदा. अगदी टिफिनसाठी आणि अगदीच आपल्या ताटाची शोभा वाढवणारा हा किस कांदा अगदीच अप्रतिम लागतं बरं का. खूपच छान लागतं चवीला. कांदा अगदी परतत आल्यावर त्याच्यात संपूर्ण 1 मोठा टॅमॅटो मी चिरून टाकलेला आहे, पाहू शकता. टॅमॅटो आणि कांदा हे दोन्ही अगदी छान परतून घ्यायचे पहा. रंग बी खूप छान दिसतो मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. अगदीच कलरही खूप भारी वाटतो, हिरवा, लाल, सफेद पहा. आता इथं किस हा पहा, पाणी तर ओतून दिले पण थोडासा नरम तर झाला आहे पहा. पाणी त्याचं काढून टाकलं आहे कधीच. मग आपला किस अशा पद्धतीने पाण्यात भिजत ठेवायचा नाही आहे. पाण्यात भिजत जर ठेवला तर किसाची पूर्ण चव जाते. फक्त पाण्यातून वर काढून तसंच साईडला ठेवायचा. चला आता इकडं कांदा टॅमॅटो अगदी छान पद्धतीने परतलं आहे. त्याच्यानंतर याच्यात कोथिंबीर आपण टाकून देऊया. तीही पूर्ण मिक्स करूया पहा. अगदीच रंग अजूनच सुंदर दिसतो आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची, जास्तही नाही टाकायची मैत्रिणी. त्याच्यानंतर थोडासा चवीपुरता मटण मसाला टाकायचा आहे बरं का आपल्याला, आणि धना पावडर. याच्या विर्यात कोणतेही मसाले आपल्याला घालायचे नाही आहेत कारण की आपण आधीच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि चवीपुरतं मीठ. भाजी खायला एवढी भारी लागते, अप्रतिम मैत्रिणी. नक्कीच करून पहा. आणि तुम्ही अशा पद्धतीनेच करता का हेही मला सांगा. मग ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच लगेच करून पहा. भाजीला काय नसलं की असं पटकनी आपलं वर्षभराचं वाळवण केलेलं ते घ्यायचं ना, अशी भाजी करायची. हे बघा, आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. खायला बी अगदी तुम्ही तसाही खाल्ला तरी खूप छान लागतो तो. आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे मैत्रिणी. अगदी संपूर्ण याला आपलं हे कांदा टॅमॅटो मसाले मीठ हे सगळं याला लागलं पाहिजे बरं का. त्याच्यामुळे त्याला थोडं हलवायची प्रोसेस थोडी जास्तच करायची. मग त्याच्यानंतर 1 मिनटं झाकण ठेवायचे पहा, 1-2 मिनटं. पुन्हा नंतर पाहायचे. अगदी छान मऊ लुसलुशीत असा आपला हा किस कांदा झालेला आहे पहा. अगदी छानच. पाण्याचा एकही न थेंब वापरता असा हा बनवलेला खूपच छान चवीला. अगदी वाफेवर 5 मिनटात ही भाजी तयार होते आणि खरंच खूप खायला चवदार. त्याच्यानंतर आपण पुन्हा त्याच्यात अगदी भरपूर सारी कोथिंबीर टाकणार आहे पहा. कोथिंबीरीने अजूनच चव येते त्याला. आता पुन्हा मी संपूर्ण हे हलवून घेणार आहे मैत्रिणी. पहा, रंग एवढा छान दिसतोय आणि आपला किस कांदा बी अगदीच मऊ असा लुसलुशीत झालेला आहे. अगदी मोकळी भाजी झालेली आहे किस कांद्याची मैत्रिणी. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून पहा. तुम्हाला जर ही भाजी आवडली तर नक्कीच एक लाईक, एक कमेंट करा. तुम्ही कुठून बोलता, कोणत्या गावातून बोलता, कोणत्या शहरातून बोलता तेही सांगा की मलाही कळेन माझा व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावात दिसतो, कोणी कोणी पाहिला. पहा मैत्रिणी,
अगदीच मोकळा असा खीस झालेला आहे. खूपच छान. चला आता मी तुम्हाला काढून दाखवते. पहा काय कलरफुल दिसतो आहे. अगदी सुंदर असा अप्रतिम दिसतो आहे. पहा नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही करून पहा मैत्रिणी. खूप छान दिसायला. चला मग बाय.